सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मागील 48 तासापासून कर्नाटकच्या पश्चिम भागांमध्ये मध्य कर्नाटकमध्ये बरसत असलेला पाऊस महाराष्ट्राच्या दिशेने काही कानेकोपरे घ्यायचा अंदाज संध्याकाळपर्यंत राहणार आहे। कोल्हापूरच्या दक्षिण भागांमध्ये वातावरण सक्रिय झालं असून वातावरणामध्ये पाऊस आणि थंडावा देखील तिथे पाहायला मिळतोय। सांगली, सोलापूर आणि लातूरच्या दक्षिण भागामध्ये त्याची मजल पुढील 2 ते 3 तासांमध्येही मारू शकतो। लातूरचा निलंगा पट्टा यामध्ये राहण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर काही भागांमध्ये लोहारा खुर्द परिसर, अक्कलकोट एरिया, सांगलीचा दक्षिण, पश्चिम आणि पूर्व भागाचा समावेश आहे। वातावरणाला अजूनही गरमीची लेवल जर कायम असेल सांगलीमध्ये तो उत्तरेकडे देखील सरकणार आहे। वातावरणाचा प्रभाव रत्नागिरी, सातारापर्यंत मजल मारू शकतो आणि अजून थोडी जरी चालना मिळाली, गरमीची लेवल अजूनही तिथे असेल तर पंढरपूर एरियापर्यंत तुरळक ठिकाणी होईना आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस असणार आहे। लातूर जिल्ह्याची व्याप्ती दक्षिणेकडे 25% वरती पोहोचू शकते। गरमीची लेवल जास्त असलेल्या भागांमध्ये थोडी पाण्याची थेंबाची जाडी जास्त असू शकते, पण व्याप्तीच्या बाबतीत वातावरण हे फुल परफॉर्मन्स करणार आहे। अनेक ठिकाणी धारा देखील उतरू शकतात। भाग व्याप्ती लातूर दक्षिण आहे, सोलापूर दक्षिण आहे, त्यानंतर सांगली दक्षिण, पश्चिम आणि पूर्व एरिया आहे। कोल्हापूर मात्र अनेक ठिकाणी असं असणार आहे। बेळगाव, निपाणी या भागांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार देखील पाऊस कोसळू शकतो, कारण की कर्नाटक मागे जसं सांगितलंय त्याच पद्धतीनं 70% व्यापला गेला आहे। त्यामुळे कलाबुर्गी मार्गे येणारं वातावरण हे लातूरकडे, बसव कल्याण मार्गे येणारं वातावरण हे लातूर, निलंगा, लोहारा खुर्द, सोलापूरपर्यंत आणि बेळगाव मार्गे येणारं वातावरण हे सांगली तसेच गोवा पणजी मार्गे येणारं वातावरण कोल्हापूरकडे प्रस्थान करते। कोकण किनारपट्टीला सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर इकडे छत्तीसगड, तेलंगणात बनलेला कमी दाब लो प्रेशरचं वातावरण जे आहे, अरबी बंगालच्या उपसागरातला जे काही बाष्प आहे ते चंद्रपूर जिल्ह्यांमधल्या चांदूर भागामध्ये, चांदूरच्या पश्चिमेकडील एरियामध्ये, केलापूर, वणी दक्षिण भागामध्ये समावेश होऊ शकतो। गरमीची लेवल असलेल्या भागांना इथे देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्र म्हणजे खानदेश, मराठवाड्यातले, विदर्भातले राहिलेल्या भागांना अजून पावसाची वेट आणि व्याजची भूमिका राहील। मात्र राज्यातलं वातावरण जे आहे ते 20 आणि 21 पासून चांगलंच बिघडणार आहे। 20 आणि 21च्या दरम्यानमध्ये पुणे, अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी, नाशिक तुरळक ठिकाणी, कोकण किनारपट्टी, मुंबईत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सध्या रखरख असलेलं वातावरण, बिना ढगाळ वातावरण असलेल्या वातावरणामध्ये पुढील 72 तासात म्हणजे 20 तारखेपासून चेंज होणार आहे। तिथून पुढे ढगांची गर्दी, ढगाळ वातावरणातलं टेम्परेचर काही प्रमाणात कमी होत 25 तारखेपासून पावसाचा जोर देखील महाराष्ट्रामध्ये वाढू शकतो। याबद्दल अजूनही माहिती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लाईव्हच्या दरम्यान घेऊयात। मागील 24 तासापूर्वी अंदमान पार केलेल्या मान्सूनची पुन्हा केरळामध्ये येण्यासाठी अवघ्या 4 दिवसाचा कालावधी लागू शकतो। वातावरणातील जे बनलेलं अरबी समुद्रातील लो प्रेशर यामुळे काही प्रमाणात मान्सून मंदावूही शकतो, पण पुढील गोष्टी अशा आहेत की मान्सून नंतर त्याचा जो काही लो प्रेशरचा जो काही परिणाम आहे त्यामुळे पावसाची देखील संततधार महाराष्ट्रामध्ये 21 तारखेपासून काही प्रमाणात का होईना वाढायला सुरुवात होईल। याच पद्धतीचा मान्सून पुढे चालून वातावरणामध्ये जो काही मान्सून पूर्व पावसाच्या धारा 21 तारखेनंतर वाढल्यास त्यामध्ये परत वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता 23-24 तारखेला सुद्धा राहू शकते। त्यामुळे वातावरणातील जे काही गरमीची लेवल आहे त्या टेम्परेचरचा प्रभाव देखील 24-25 पासून पुन्हा कमी होण्याचा अंदाज आहे। पण याच मेच्या आठवड्यामध्ये काही प्रमाणात झालेला सुरुवात होणारा पाऊस हा पिकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की हा पाऊस सर्वदूर राहील। परिस्थिती मान्सूनच्या बाबतीत बघायला गेलं तर मान्सून हा झपाट्याने महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या अनेक भागांना व्यापण्यासाठी पुढील 12 ते 15 दिवसाचा कालावधी हा महाराष्ट्रामध्ये घेऊ शकतो। 5 ते 6 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय की तो पाऊसच घेऊन येईल अशी शक्यता नाहीये, पण त्याचबरोबर एक पोषक परिस्थिती 12 ते 13 जूनच्या कालावधीमध्ये निर्माण होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत। याच काळामध्ये 15 जून ते 20 जूनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पेरणी योग्य पाऊस, पेरणीच्या लायकीचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात पडण्याचा अंदाज आहे। याबद्दलही तुम्हाला 15 ते 20 दिवस अगोदरच पोस्ट दिलेली आहे। पण या मान्सूनच्या पावसावरती अनेक पेरण्या ह्या 22 जून पर्यंत देखील होण्याचा अंदाज आहे।
पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा अशा विभागानुसार पेरण्याची वेगवेगळी डेट राहू शकते। काही शेतकरी धुरळ पेरणीसाठी देखील गडबड करतात, त्यांच्या पेरण्या देखील यावर्षी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण सुखरूप पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं ते कार्य देखील चालू आहे। मान्सूनच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं झालं तर 15 ते 22 जूनच्या या कालावधीमध्ये मराठवाड्यातल्या आणि विदर्भाच्या पेरण्या स्टार्टअप होऊ शकतात। पूर्व विदर्भाला जवळपास 17 ते 18 जून पासून स्टार्टअप होण्याचा कालावधी लागू शकतो। त्याचबरोबर पद्धत खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राची वेगळी राहू शकते, कारण की या भागांमध्ये ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार आहे, गरमी वगैरे, ह्या मान्सूनच्या काळामध्ये लॉस होतो आणि पाण्याच्या थेंबाची जाडी अवघ्या बारीक बुरबुरीसारखी वाढते। त्यामुळे यांच्यासाठी सुद्धा 25 ते 26 जूनचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे, पण स्टार्टअप इथे सुद्धा 20 जूनच्या आसपास होऊ शकते। या अगोदर जर सांगायचं म्हटलं तर इथे काही ठिकाणी ठिकठिकाणी जसा भाग बदलत पद्धतीच्या पावसामुळे देखील पेरणीला वेग 16 तारखेपासून येण्याचा अंदाज आहे। सरळ आणि थोडक्यात सांगायचं झालं, जो मान्सून 5 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो। मग पेरण्या इतक्या लेट का? कारण की मान्सून सोबत पोषक अशी परिस्थिती, कमी दाबाचे पट्टे हे आवश्यक असलेल्या काळामध्ये ती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे। मान्सूनला परत एकदा सायक्लोनिक सिस्टम म्हणजे चक्रीवादळाचा परत अडथळा येण्याचे अंदाज आहेत। पहिल्या आठवड्यात हे सक्रिय होऊ शकतं, त्यामुळे मान्सूनवरती आणि मान्सून आगमनापूर्वी धुरळ पेरणी देखील टाळावी, कारण की धुरळ पेरणीचं योग्य नियोजन आपल्या ॲप्लिकेशन शिवाय आपण बाहेर देखील लीक करणार नाही, कारण की तो खूप मोठा जिम्मेदारीचा विषय असतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तेच थांबतो। लवकर भेटूया आपल्या ॲप्लिकेशनच्या लाईव्हमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।